नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपला भाग चालू आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल 1.2 मधील क्वेश्चन नंबर 11 पुस्तकमध्ये पण स्टार केलेला आहे आणि थोडा वेगळा आहे. ह्याच्यात त्यांनी आपल्याला डायग्रॅमच दिलेली नाही. ज्या डायग्रॅम दिलेली नसते, आकृती दिलेली नसते, फिगर दिलेली नसते, तेव्हा मात्र क्वेश्चन अवघड असतो. पण तरी सुद्धा तसं सोपं आहे. क्वेश्चन वाचूया. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट अँगल बी अँड रे सीई बायसेक्ट अँगल सी इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए सी. बघूया आपण. बघा इथे इन ट्रायंगल एबीसी बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी. हा बघा, हे इक्वल मार्किंग केले. नंतर ते म्हणा सीई अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी, म्हणजे मग यामध्ये हा आणि हा हे दोघे इक्वल आहेत. आपण याला क्रॉस असं साइन करूया. हे याच्यावरून आपण समजायचं असतं की दिस इज अँगल बायसेक्टर ऑफ धिस अँगल, सी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी. सो त्याने आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे अशी डायग्राम काढता आली पाहिजे. जमेल ती, काही काळजी करू नका. प्रूव्ह दॅट काय सांगितले की ईडी पॅरलल टू बीसी. हा जो ईडी आहे हा पॅरलल टू बीसी दाखवायचा. काय असतं विद्यार्थ्यांनो, आपण तो नंतर केला असतं तरी झालं असतं, पण ठीक आहे आपण केलं. आता बघा, लक्ष असू द्या, सोपा भाग आहे. त्यामध्ये खूप काय असं अवघड नाहीये. पहिलं आपण काय करूया, त्याच्यामधील पहिलं गिवन घेऊया. बीडी बायसेक्टर घेऊया. इथे मी बीडी बायसेक्टर घेतला अँगल ए बी सी, बरोबर आहे. मग काय त्याच्यात अँगल बायसेक्टर तर फॉर थेरमच आपल्याला माहित आहे. कोणता थेरम आहे माहित आहे ना, तर दोन रेशो इक्वल असतात. मग आपण मात्र इथे लक्ष द्यायचं. इकडे या ठिकाणी आपल्याला अजून एक मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे अशी, एक व्यवहारातील उदाहरण सांगतो आणि मग आपण तो संपवूया. थोडा वेळ लागला तरी चालेल. बघा, आपल्याला समजा 2 बिस्कुट दिली खायला. तुम्ही दोन्ही एकदम तोंडात टाकाल का? आणि समजा तुम्ही ती टाकली तर खाताना पण ओ, आणि त्याच्याने तुम्हाला आनंद मिळणार नाही, चव मिळणार नाही, तोंड मोठं होऊन दाबलं जाईल. पण जर आपण एक एक खाल्लं तर मस्तपैकी टेस्ट घेत घेत आनंदाने खाऊ, आणि ते खरं म्हणजे तीच खरी पद्धत आहे. आता तसंच इथे आपल्याला 2 अँगल बायसेक्टर दिले. दोन्ही एकदम आपण हँडल नाही करू शकत बा, आणि केलं तर कराल पण चुकीचं होईल ना, चूक होण्याची शक्यता आहे. म्हणून मी इथे एक रफ अँगल डायग्राम काढली. इथे सेम हा बीडी अँगल बायसेक्टर आहे. तुम्ही लगेच सांगणार सर आम्ही एकडून वाचतो, या बाजूनी एकडे वाचतो. ताबडतोब लिहिणार एडी, ही एडी बरोबर, दुसरी शहाणी ती डीसी बरोबर. मग इकडे येणार आहे ए बी अपॉन बी सी. बघा पुन्हा एडी अपॉन डीसी, ए बी अपॉन बी सी झालं. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया, आणि ह्याला एकतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर असं लिहिलं तरी चालेल. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. पहिले इक्वेशन मिळालं आपल्याला. तर दुसरं दिले बघा गिवन. दुसरं गिवन काय दिले बघा. दुसरं गिवन आहे रे सीई बायसेक्ट. मग इथे म्हणूया रे सीई बायसेक्ट अँगल ए सी बी. हे पण आपल्याला गिवन आहे. मग आपण त्यांचं रेशो लिहूया, पण हा आपल्याला सेकंड पार्ट दिलेला आहे. मग देअरफॉर लगेच आपण लिहिणार. काय लिहिणार आता आपण इथे अशी डायग्राम घेऊया सी. मग काय येणार बघा, ए ई असं लिहूया. चालेल ना? हो लिहूया की ए ई अपॉन ई बी
therefore is equal to AC upon BC. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. रिझन देऊया. प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर. दोन इक्वेशन मिळाली आणि तुम्हाला अजून एक त्यांनी दिले बघा, AB इज इक्वल टू AC. आपण आता असं करायचं, हे रेशो घेऊया, AB अपॉन BC आणि AC अपॉन BC. यामध्ये बघा BC समान. मग आपण इथे असं लिहूया, असं डायरेक्ट लिहूया आपण इथे, AB अपॉन BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू AC अपॉन BC. का तर यामध्ये AB इज इक्वल टू BC दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे बघा यामध्ये BC तर इक्वल आहे, दिसतच तुम्हाला. AB इज इक्वल टू AC असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा या दोघे इक्वल आहेत असं समजतं. मग इथे लिहूया आपण, काय लिहिणार, AB इज इक्वल टू AC गिवन आहे, म्हणून आपण हे दोघे इक्वल आहेत असं आपण लिहू. ठीक आहे. मग आता इक्वेशन फर्स्ट तुम्हाला ओरडून म्हणते AB अपॉन BC म्हणजे काय, तर AD अपॉन DC. मग इथे लिहूया आपण AD अपॉन DC. मग AC अपॉन BC ओरडून म्हणते की बघा AE अपॉन EB लिहा, AE अपॉन EB. हे आपण थर्ड इक्वेशन घेऊया आणि पुन्हा जरा एक स्टाईल मारूया. स्टाईल तर मारलीच पाहिजे ना, म्हणूनच आपल्याकडे बघतील ना लोक, नाही तर कसं कोण आपल्याकडे बघेल स्टाईल नाही मारली तर. मग आपण इथे असं लिहूया, इन ट्रायंगल ABC. थर्ड इक्वेशन काय म्हणतं, AD अपॉन BC बरोबर AE अपॉन AE अपॉन EB from 1. Done. Therefore, ED parallel to BC converse of BET. झालं, फिनिश. आहे पण थोडासा नक्कीच अवघड आहे, तर 1-2 वेळा कराल तर तुम्हाला जमेल. तुम्ही काय एवढे वेडे नाही आहात, शाणे आहात. पण हा स्टार म केलेला प्रश्न आहे, याच्यावरच आधारित बोर्डात 4 मार्काला एक प्रश्न वेगळा दिलेला होता, पण पुस्तकातला थोडा भाग त्याच्यात असतो, दुसरे भाग नसतात. हा प्रश्न जरा वेगळा आहे, ज्याला जास्त वेळ द्या अशा बघतो. आणि मग उद्या भेटायचंच आहे आपल्याला. यासारखा आणखी एक प्रश्न आपल्याकडे आहे. हा प्रश्न संकीर्णमध्ये आहे, नाही हा प्रश्न 1.2 मध्ये. हा याच्यावर एक दुसरा प्रश्न आहे, तो तुम्ही करा. हा इथे ना ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्ही करायचं. होमवर्क लिहितो, घरचा खाऊ देतो तुम्हाला. ऍक्टिव्हिटी प्रॉब्लेम सेट क्वेश्चन 9 हे जरा तुम्ही करून बघा. साधारणतः सेम असंच आहे, पण तिथे ऍक्टिव्हिटी आहे, इथे सर्व आपल्याला करावं लागतं. तर जरूर आजच्या आज करा. जेव्हा हा कराल त्या दिवशी तो हा कराच करा, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि तुम्हाला ते लिहिल्याचा आनंद मिळेल. भेटूया ना नंतर, भेटूया आपण, रोज भेटत राहूया. मला आवडतं तुम्हाला भेटायला.